बघा, हिंदू जननायक म्हणून राज ठाकरे यांच्या प्रतिमेला पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता, म्हणजे त्यांच्या पक्षातर्फे. आणि भाजपला ते चांगलंही वाटत होतं, कारण त्यांना उद्धव ठाकरेंचे वोट्स कापायचे होते. पण लोकसभेच्या निवडणुकीतही झालं नाही, विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचाच धुव्वा उडाला. असं असताना सुद्धा आता जननायक म्हणून, हिंदू जननायक म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाच्या अनेक पाट्या मुंबई शहरामध्ये लागलेल्या दिसल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची सुद्धा भूमिका आहे. जर उद्धव ठाकरे आले, म्हणजे 4 पक्ष कदाचित ते हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मग असं असताना एक हिंदू समाजाचा एक जननायक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुढे आणण्याचा प्रयत्न हा लार्जर पर्स्पेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फेच केला जाईल किंवा फडणवीसांच्या टीमकडून केला जाईल? फडणवीसच आहे. आता दुसरा नेता कोण आहे? की 2017 मध्ये पण फडणवीसच होते, ज्यांनी महानगरपालिकेत फक्त 2 सीट्स त्यांना कमी मिळाल्या. त्यावेळी ते एकत्र होते सरकारमध्ये. त्यांनी त्यावेळी विचार केला, ठीक आहे तुम्ही BMCची सत्ता तुमच्याकडे ठेवा, आम्ही काय म्हणतात त्याला, आम्ही त्यांनी काय म्हटलं होतं, एक आम्ही पाठी राखे की असं गार्डियन्स ऑफ काहीतरी असं त्यांनी तो एक शब्द वापरला होता. ते त्यांच्यासोबत राहिले. आता मात्र तसं होणार नाही. आता ही खूप निकराची लढाई होईल आणि या निकराच्या लढाईमध्ये MVA महाविकास आघाडी एकत्र राहील का किंवा महायुती पण एकत्र राहील का, हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपल्याला जेव्हा यांच्या नवीन नवीन मॅकिनेशन्स, यांच्या आपल्याला ते प्लॅन आणि प्लॉट्स कळतील, तसं तसं आपल्याला कळेल की नेमकं काय झालं. यांच्या नेमक्या आता